यामध्ये ती शासकीय मीटिंग होती आणि ही शासकीय मीटिंग होत असताना त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेचे काही पदाधिकारी पहिलेच आलेले होते। आमचा पहिला प्रश्न श्रीकांत शिंदेंना आहे, संजय क्षीरसागरांना आहे की जर शासन आणि बुद्धभूमीमध्ये जर हा बैठक होती तर हे लोक बोलवण्याचं कारण काय? याचाच अर्थ तुम्ही तुमचे लोक पहिलेच बोलून कुठेतरी भंतेजींवर दबाव तंत्र करण्याचं तुमचं कारस्थान तिथूनच सुरू झालं। तुम्हाला जर हा बुद्धभूमीचा प्रश्न मिटवायचाच होता तर तुम्ही प्रशासकीय आणि बुद्धभूमीचे सदस्य बसून तो प्रश्न मार्गी लागेल, परंतु त्यांना एकाही प्रश्नाच्या भंतेजींचं रीतसर उत्तर दिलं नाही। जाणीवपूर्वक भंतेजी प्रश्न सांगितला की त्याला वेगळी बगल देऊन तिसराच मध्ये कोणतरी काय बोलायचा, आरोप आणि प्रत्यारोप, आणि शेवटपर्यंत जी चर्चा होती ती अनिर्णित राहिलेली आहे। चर्चेचं कुठंही फलित निघालेलं नाही, परंतु या ठिकाणी बाहेर येऊन तुम्ही पहा, मीटिंग झाली, जर सक्सेस मीटिंग झाली असेल, पत्रकार परिषद झाली असेल तर त्या ठिकाणी संजय क्षीरसागर साहेबांबरोबर भंतेजीसुद्धा पाहिजेत, दोघांचं मनोमिलन झालेलं आहे। एक बैठक झाली ती बरोबर झालेली आहे, दोघांनी एकत्रितरित्या निर्णय जाहीर केला असता, परंतु हा एकतर्फी निर्णय हा लादलेला आहे, हा हुकुमशाहीचा निर्णय आहे आणि या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने बुद्धभूमी उद्ध्वस्त करण्याचं काम जातीवादी खासदार श्रीकांत शिंदे साहेब करत आहेत। त्याचं उदाहरण म्हणून सांगेन, सुरुवात बघा, विकासाच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान उद्ध्वस्त केलं कल्याण स्टेशनच्या इथलं, त्याच्या पुढे जाऊन विकासाच्या नावाखाली हा जो उडान पूल होत आहे हा विकास नाही, हा त्यांच्या नातेवाईकांचा विकास करायचा। या ठिकाणी सुद्धा विकासाच्या नावाखाली बुद्धभूमी उद्ध्वस्त करून जे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा धार्मिक जो प्रचार होत आहे तो कुठेतरी थांबवायचा आणि मनुवादी विचाराने प्रेरित होऊन एक कार्य चालू आहे। बुद्ध मूर्ती तोडण्याची सुरुवात केली, त्यांनी बुलडोजर आणलं। अक्षरशः जे धम्मगुरू आहेत, धम्मगुरूंना अगदी लोटालोटी करून त्यांच्याबरोबर झुंबाझुंबी केली आणि ते त्या बुलडोजर खाली झोपण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, त्या मूर्त्यांना वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि असा अतिशय निंदनीय प्रकार त्यांनी त्या दिवशी केलेला आहे। आम्ही समाज बांधवांना हे आव्हान करणार आहोत की आम्ही सारे आंबेडकरी विचाराचे आहोत। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि ज्यांनी अन्याय केलेला आहे तो अन्याय आम्ही खपवून घेणार नाही। बुद्धभूमी फाउंडेशन ही जागा 30 एकर जी जागा त्यांनी अगदी चुकीच्या मार्गाने केडीएमसीच्या नावावर घेतलेली आहे, ती जागा बुद्धभूमीच्या नावावर होण्यासाठी आम्ही सतत संघर्ष करणार आहोत। जोपर्यंत ती आम्हाला जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही सतत संघर्ष करणार आणि बुद्धभूमी फाउंडेशनचे जे भंतेजी आंदोलन करत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आम्ही आव्हान करत आहोत। 30 तारखेला जे आंदोलन झाले, आमचे धम्मगुरू बौद्ध भिक्षुक यांच्या अंगावर म्हणजे त्यांनी आपली जमीन वाचवण्यासाठी बुलडोजरच्या खाली आले, धम्माचं रक्षण करत असताना ते जीवाची पर्वासुद्धा केली नाही आणि महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल आणि उपायुक्त बोरगावकर यांनी जे नोटीस न देता अमानुषपणे जो हल्ला त्यांच्यावर केला आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्यांच्यावर झालेल्या केसेस मागे घ्याव्यात ही सुद्धा आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत। आणि आयुक्त कार्यालयामध्ये जेव्हा ते मीटिंगला आले तर ते एकदम उडवाउडवीचे उत्तरं देण्याच्या याच्यामध्ये आले होते की बाबा हे जे आंदोलन सुरू आहे, ज्याप्रमाणे त्यांचं कनेक्शन ह्या बुद्धभूमीसोबत जोडलं जात आहे, हे जो ब्रिज होत आहे, हा ब्रिजचा जो कॉन्टॅक्ट आहे तो त्यांचे मेहुणे थोरवे यांचा असल्यामुळे त्यांचा डायरेक्ट कनेक्शन ह्या बुद्धभूमीचे जे त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे, बुद्ध मूर्त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत, स्तूप उद्ध्वस्त केलेला आहे, ह्या गोष्टींसोबत त्यांचं डायरेक्ट कनेक्शन जोडलेलं आहे। त्यामुळे ज्या वेळेस भंतेजींनी आदरणीय भंतेजींकडनं त्यांचं नाव समोर आलं, कारण जे थोरवे जे आहेत ते थोरवे वारंवार भंतेजींकडे यायचे आणि श्रीकांत शिंदेंचं नाव सांगायचे, त्यांचे फोटो दाखवायचे, ते माझे मेवणे आहेत अशा प्रकारे भंतेजींना इनडायरेक्टली धमकी द्यायचे। त्यामुळे ही बाब भंतेजींनी जेव्हा पहिल्यांदा समोर आणली तेव्हा श्रीकांत शिंदेंचं प्रत्यक्ष नाव आलं आणि त्यांना ह्या इथे जे त्यांचं बुद्धिस्ट वोटिंग आहे हे बुद्धिस्ट वोटिंग त्यांचं तुटू नये, त्यामुळे ते फक्त बौद्धांच्या डोक्यावरती हात फिरवण्यासाठी त्यांनी 3 तारखेला मीटिंग ठेवली। त्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस भंतेजींनी त्यांची बाजू मांडली की बाबा हा जो TDR दिला गेलेला आहे ह्या जागेचा, हा कशा चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे, SC ST आयोगामध्ये
जे अतिरिक्त आयुक्त आहेत गोडसे यांनी ज्या प्रकारे मान्य केलं आहे ॲफिडेव्हिटवरती की तिराहित व्यक्तींकडनं ही जागा KDMCच्या नावावरती आलेली आहे आणि या तिराहित व्यक्तींना TDR दिलेला आहे. जे प्रत्यक्ष मालक आहेत, कब्जेदार आहेत, बुद्धभूमी फाउंडेशन आहे, यांना कोणत्याही प्रकारे त्यांनी TDR दिलेला नाही. तर आमची त्यावेळेस त्यांच्याकडे तीच पहिली मागणी होती की हा जो TDR घोटाळा झालेला आहे, ह्या TDR घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यानंतर ही जी संपूर्ण जागा आहे ही बौद्धांच्या ताब्यात आहे आणि बौद्ध लोक ह्या जागेचा उपभोग घेतात, म्हणून आता त्यांची नावं पण संपलेली आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून आता श्रीकांत शिंदेला समजलेलं आहे ह्या दलालांच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारचा समाज उभा नाही आणि संपूर्ण बौद्ध समाज हा भंतेजींच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. आणि आपल्याला जोपर्यंत बौद्धभूमीच्या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला भंतेजींच्या आंदोलनामध्ये सक्रियतेने उभं राहायचं आहे. मग हितसंबंध आणि त्यानंतर मग आमचा हा जो विशाल भूमी असल्या कारणाने त्यांच्या मनामध्ये कुठेतरी तिरस्काराचे विचार असतो की मोठी जमीन बौद्धांसाठी कशी काय होईल, म्हणून मधोमध अगोदर डिवाइड करू, अजून काय या ठिकाणी या विरोध करता येईल या केंद्राला, अशी त्यांची विचारसरणी निश्चित असते. आणि त्यांना वर्षा बांगलोचे आपण 2023 पण आठवण करून दिले की तुम्ही आम्हाला सांगून सुद्धा आम्हाला न्याय दिली, रेल्वे मोबदला तिकडे वर्ग करून टाकले महापालिका, अशा बऱ्याच गोष्टी होऊन मग त्यांनी कबुली देऊन मग शेवटी त्यांना आम्ही भूसंपादनाची सेक्शन सुद्धा बोलू, मोबाईलमध्ये त्यांनी लगेच व्हेरीफाय केलं तुम्ही 100% पात्र, अशा स्वरूपाची सुद्धा त्यांनी 3 जूनला गोष्टी करून मग या संदर्भात कोणताही निर्णय घेतले. परत आम्हाला 10 तारखेला तिकडे बोलवलं, कुठे आपल्या मंत्रालयासमोर समाज कल्याण मंत्री त्यांच्या बंगल्यावर मीटिंग. आम्ही पाहत होतो मीटिंगमध्ये ते आपल्यासाठी काही निर्णय घेणारच नाही, कारण 3 तारखेला बोलून 4, 5, 6, 7 काहीच त्याने निर्णय घेतले नाही. तरी सुद्धा समाज बांधव आम्ही सर्व लोक निर्णय घेऊन आम्ही तिथे गेलो. त्याबरोबर त्यांनीच 10 तारखेची मीटिंग बद्दल व्हायरल करून टाकली. त्यामुळे तिथे जवळजवळ 100-150 धम्म बुद्धभूमी फाउंडेशनचे हितचिंतक उपासक पोहोचले होते. आम्ही टिपू संघही पोहोचलो. परंतु आमच्याही अगोदर त्या ठिकाणी हे जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत किरण सोनावणे, त्यांनी श्यामदादा गायकवाड आणि त्यांचे सहकारी किरण चन्ने म्हणून, त्याचा माझा वैयक्तिक ओळख नाही, आणि श्यामदादा ही 2014ला बुद्धभूमी सोबत एकादशी धोका प्रकरणानंतर त्यांचा आमचा काही संबंध आला नाही. 14 पासून डायरेक्ट आमचा 26 लाखची मुलाखत झाली. त्यांना तिकडे बोलून ठेवलं बंगल्यावर 2 तास अगोदर किरण सोनावणे. तर हे लोक त्यांच्या वतीने, श्रीकांत शिंदे त्यांच्या वतीने त्या अगोदर पासून हजर. आम्हाला शासनाकडून सांगण्यात आलं की फोनवर म्हणे कॉन्फरन्स हॉल छोटे आहे, तुमचे फक्त 3-4 लोकांना या ठिकाणी प्रवेश मिळेल. आम्ही बोलतो तिथे तर 20-25 लोक अगोदर पासून बसून, त्यांचे सर्व 20-25 लोक, आम्ही 3-4 लोक आम्ही सर्व बाकी लोक बाहेर थांबलो. आणि तिथे गेलो असता ह्या 2 माणसांनी, लोकांनी मला वैयक्तिक इतके दम देऊन तुम्हाला म्हणे काय मठाधीश व्हायचं आहे, तुम्हाला हे जमीन कशाला हवं आहे, अशा पद्धतीने समाजामध्ये मिळवणाऱ्या लोकांनी दादा गायकवाड आणि त्यांचे सहकारी किरण चन्ने काय नाव आहे त्यांचं. मग अशा त्यांनी दम देऊन एक धम्मगुरू भंतेजी कशासाठी करत आहे, किती त्याचा त्या ठिकाणी पूर्ण आयुष्य त्यांनी त्याग केलेलं आहे, म्हणजे समर्पित केलेलं आहे. परंतु त्यांनी पूर्वीपासून ठरले कारणाने ते त्याच दृष्टीने त्याच पद्धतीने बोलणं, त्यांचा काही दोष नाही. त्याच एजेंड्यासाठी त्यांना बोलवलं आणि तिथे त्यांना सांगून ठेवलं.